नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. नाशिकवरून मिस्टर सरपोतदार म्हणजेच गाथाचे बाबा घरी आले. मायाने त्यांना फोनवर थोडीशी कल्पना दिलीच होती. घरातील वातावरण थोडं गंभीर वाटत होतं. काय झालं, कुठे आहे गाथा, ते आल्या आल्या काळजीने बोलले. तिच्या रूममध्ये. समीरनं मग त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. सगळं ऐकून तर तेही शॉक झाले. आपली अल्लड अवखळ मुलगी प्रेमात पडली ही गोष्टच त्यांना पचत नव्हती. गाथा, त्यांनी दाराबाहेर उभं राहून दरवाजा ठोठावला. गाथा, प्लीज बाळा, दार उघड, ते अतिशय काळजीनं आणि प्रेमानं बोलले. मग गाथानं दार उघडलं आणि खाली मान घालून उभी राहिली. बाबा, समीर आणि माया आत आले. मी ऐकलंय ते खरंय का बाळा, बाबा बोलले आणि तिने हो मध्ये मान डोलावली. तू खरंच त्या डॉक्टरला प्रपोज केलंस, तिनं पुन्हा हो मध्ये मान डोलावली. तो नाही म्हणाला, तिनं परत हो मध्ये मान डोलावली. खोटं बोलून आणि वागून तू त्याच्या आजीला पटवलंस, तिनं पुन्हा हो मध्ये मान डोलावली. हे बरोबर आहे का, तिनं नाही मध्ये मान डोलावली आणि बेडवरती जाऊन बसली. मला माहीत आहे बाबा, सगळ्यांप्रमाणे तुम्हाला मी फार चुकीची वाटते. माझं प्रेम तुम्हालाही आकर्षण वाटतंय ना, गाथा डोळ्यात पाणी आणून बोलली. अजिबात नाही, माझ्या बाळाला प्रेम झालं आणि माझं बाळ अल्लडपणा सोडून शहाण्यासारखं वागतं याचा मला आनंदच आहे. पण काय, गाथा बोलली, तू प्रेमासाठी जी व्यक्ती निवडलीस तो खरंच तुझ्या योग्य आहे का, याचा आधी विचार केलायस का? बाबा, प्रेम ठरवून होतं का, गाथा बोलली आणि बाबा शांतपणे तिच्याकडे पाहू लागले. सांगा ना, प्रेम ठरवून होतं का जीजू, ताई? नाही, समीर शांतपणे बोलला. ते नॅचरल असतं. प्रेम कधी कुठे कुणावर होईल सांगता येत नाही. ठरवून केलेलं प्रेम प्रेम नाही, तर तो एक करार असतो, मनाशी केलेला, परिस्थितीशी केलेला आणि समाजाचा विचार करून केलेला करार. मी करार नाही केला, मी प्रेम केले अगदी मनापासून. मला माहीत आहे ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, आमच्यात 10 वर्षांचा फरक आहे. सो वॉट, त्यामुळे मी त्यांना प्रेम करणं सोडून देऊ? मी त्यांच्या पर्सनॅलिटीवरती भाळले नाही बाबा, मला ते खरंच आवडतात. तुमच्यानंतर, जीजूनंतर मी कुणाला एवढं महत्त्व दिले असेल तर ते तेच आहेत. जसं माझ्यासाठी तुम्ही इम्पॉर्टंट आहात तसेच तेही आहेत. मला ते नक्कीच सांभाळून घेतील बाबा. तुम्ही जीजू जसं माझ्यावर प्रेम करता तसंच देवही करेल. अजून काय हवंय? प्रत्येक मुलीच्या आयुष्यात तिचे बाबा तिचे हिरो असतात. तुमच्यानंतर देव माझे हिरो आहेत बाबा. आणि अशा व्यक्तीवरती प्रेम नाही करायचं तर मग कुणावर करायचं? तुम्हाला सगळ्यांना हेच वाटतंय ना की पुढे आमचं निभावेल की नाही? तर हो, निभावेल. हे नातं मी कोणत्याही कारणास्तव तुटू देणार नाही. माझ्यावर एवढा विश्वास तर तुमचा आहेच ना, गाथा त्यांना कन्व्हिन्स करत बोलली. ठीक आहे, तुझं त्याच्यावरती खरंच प्रेम असेल तर माझा होकार आहे तुझ्या निर्णयाला, बाबा बोलले. बाबा, समीर पुढे बोलून बोला. 1 मिनिट, माझं अजून बोलणं संपलं नाही. गाथा, तू आत्ताच्या आत्ता त्याच्या आजीला सगळं खरं खरं सांगायचं. बाबा, गाथा आश्चर्यानं बोलली. हो, त्यांना सगळं खरं सांगायचं. सगळं ऐकून त्यांनी जर तुला स्वीकारलं तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. खरंच? गाथा अगदी आनंदानं बोलली. हो, कोणतंही नातं जोडताना ते प्रामाणिक आणि खऱ्यानं जोडावं. खोटं बोलून जोडलेली नाती कमकुवत असतात बाळा. ठीक आहे, मी भेटते त्यांना आणि सगळं खरं सांगेन. त्यांनी जर मला सून म्हणून स्वीकारलं तर तुम्हाला कोणालाही त्या नात्यासाठी विरोध करता येणार नाही, ती माया आणि समीरकडे पाहत बोलली. आता बाबांनीच परवानगी दिली म्हटल्यावरती आम्हाला काय प्रॉब्लेम, माया बोलली. जीजू, गाथा अगदी क्यूट फेस करून समीरला पाहत बोलली. ओके, सगळे राजी तो क्या करेगा बेचारा जमाई, समीर नाटकीपणे बोलला. थँक्यू, ती बाबांना मिठी मारून बोलली. इकडे देव आणि गाथाचं मागच्या 15 दिवसांपासून अजिबात बोलणं झालं नव्हतं. तो दाखवत जरी नसला तरी त्याला या गोष्टींचा फरक पडू लागला होता. आधीसारखाच तो चिडचिडा वागू लागला होता. तो एका वॉर्डबॉयवरती क्षुल्लक कारणावरनं ओरडत होता. देव, रिलॅक्स, त्यानं एवढी मोठी चूक नाही केली, ममता बोलली. चूक चूक असते, ती मोठी असो की छोटी.
सॉरी सर, तो पिऊन म्हणला. गेट आऊट. देवनं त्या वॉर्ड बॉयला गेट आऊट करून केबिनमधून हाकलवून दिलं. देव. ममता त्याच्या मागे गेली. देव, तू असा चिडचिडा का झालायस? असा म्हणजे? मी असाच आहे. आय नो, तू आधी असा होतास, पण मागच्या काही दिवसात किती बदलला होतास आणि अचानक पुन्हा असा चिडचिडा का बनतोयस? गाथामुळे. तेवढ्यात शिव तिथे येत बोलला. गाथा? ममता न समजून बोलली. हो, गाथाच्या मैत्रीमुळे बदलला होता तो. आता तिची मैत्री तुटली तर हा पुन्हा चिडचिडा झालाय, शिव बोलला. मी समजले नाही, ममता बोलली. यानं गाथाशी मैत्री तोडली आहे, शिव बोलला. व्हॉट? देव. अरे पण का? ममता बोलली. बिकॉज शी प्रपोज्ड मी, देव बोलला. व्हॉट? ममता शॉक होऊन बोलली. अरे खरं प्रेम करते ती तुझ्यावर, शिव बोलला. शट अप. या सगळ्यांना तूही तितकाच कारणीभूत आहेस, देव चिडून बोलला. अरे आता मी काय केलं? शिव बोलला. तिच्या बाजूने बोलतोयस, देव बोलला. का? ती चांगली मुलगी नाही का? तुला ती आवडत नाही? मी कुठे म्हणालो ती असं? मग का तिचा असा रागराग करतोयस? आणि त्याचा त्रास तुलाही होतोय ना? मला माहित आहे, गाथा तुझ्याशी बोलत नाहीये, तू तिला दुखावलंयस म्हणून तुझं मन खातंय, शिव बोलला. व्हॉट नॉनसेन्स. असं काही नाही. ती मुलगी जराही डोक्यानं विचार करत नाही. करत असती तर माझ्याशी लग्नाचा विचार तिच्या डोक्यात आलाच नसता. राईट. ती डोक्यानं नाही, इथून मनानं विचार करते. आणि तिच्या इथे फक्त तू आहेस. शिव स्वतःच्या हृदयावरती बोट ठेवून बोलला आणि निघून गेला. देव रागाने चेअरवर बसला. आय एम सॉरी टू से, बट यासाठी खरं तर तू जबाबदार आहेस, ममता बोलली. यात माझी काय चूक? तिच्याशी मैत्री? जर तू तिच्याशी मैत्री केलीच नसती तर आज ही वेळ आली नसती. ती बालिश आहे असं तूच म्हणत होतास ना, मग तिचा हा बालिशपणा आता तुलाच नडलाय, असं म्हणून ममता तिथून निघून गेली. इकडे देवांशच्या घरी. माई, बाहेर कोणीतरी मुलगी आली आहे, गार्ड बोलला. कोण आहे? रमा बोलली. गाथा सरपोतदार नाव सांगतीये, गार्ड बोलला. अगं बाई, गाथा अचानक कशी काय आली? अरे तिला आत घेऊन ये, माई बोलली. मग 2च मिनिटात गाथा बंगल्याच्या आत आली. पिंक जंप सूट आणि त्यावरती मोकळे कुरळे केस. ती अत्यंत क्यूट दिसत होती. गाथा बाळा, ये ना आत, माई बोलली. तिनं वाकून त्यांना नमस्कार केला. सुखी राहा. बरं झालं आलीस. मी आणि रमा उद्या पूजेच्या सामानाची लिस्ट करत होतो, एकदा पाहून घे, माई बोलली. माई, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. बोल ना. माई, मी कशी दिसतीये? गाथा सरळ उभी राहत बोलली. या ड्रेसमध्ये देखील तू खूप गोड दिसतेस. घालत जा, असे ड्रेस तुला सूट करतात, माई बोलली. खरंच तू इतकी सुंदर आहेस की तुला काहीही सूट करतं, रमा बोलली. माई, मी अशीच आहे. म्हणजे? ही अशी मॉडर्न कपडे घालणारी, मॉडर्न विचारांची मस्तीखोर अवखळ. इतके दिवस जी गाथा तुम्ही पाहिलीत ना, ती मी नव्हे. माई आणि रमा न समजून तिच्याकडे पाहू लागल्या. देवमुळे मी तशी बनले, गाथा बोलली आणि माई गोंधळून तिच्याकडे पाहू लागली. तू देवला ओळखतेस? हो, तुम्हाला भेटण्याआधीपासून मी त्यांना ओळखते आणि त्यांच्यावरती खूप प्रेम करते, गाथा बोलली. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आता गाथा आली आहे खरी हे सगळं सांगण्यासाठी. हे सगळं सांगितल्यानंतर काय होईल पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.